घटना घडतायत ना आता ह्या शालेय जीवनामध्ये, कॉलेज जीवनामध्ये, ती प्रेम नाही आहे, ती वासना आहे. वासनांध लोक जे असतात पुढच्याचा जीव घेतात. काय घेतात? पुढच्याचा जीव घेणे प्रेम नाही आहे. प्रेम कशाला म्हणतात? तू कुठेही राहा, सुखी राहा, याचं नाव प्रेम आहे. हे जे चालू आहे संसारातलं, हे प्रेम नाही, ती वासना आहे. प्रेमाचं नाव देऊन त्या वासनेला गोंजारले, कुरवाळले. खरं तर प्रेम या शब्दाचा अपमान येते. विठाला प्रेमामध्ये प्राप्त करणं नसतंय, प्रेमामध्ये मिळत नाही, काही देणं. गवळणीचं जे श्रीकृष्णावर होतं का, ते काय होतं? प्रेम. वासना नाही आहे. काय ते? कृष्णा तू कुठं राहा पण सुखी राहा. श्रीकृष्ण ज्यावेळी मथुरेतून, द्वारकेतून, आपलं गोकुळातून मथुरेत गेले ना, श्रीकृष्णाने जाताना सांगितलं होतं, तुमचं जर माझ्यावर खरं प्रेम असेल ना, मी तिथं ज्या कामाकरता चाललोय तिथं मला व्यत्यय आणू नका, हेच तुमचं प्रेम आहे. तुम्हाला नवल सांगतो, 16,108 स्त्रिया बाजाराला नेहमी जात होत्या. कुठल्या? मथुरेच्या. पण श्रीकृष्णाला जाऊन कधीच बोलले नाहीत. का? कृष्णा तू सुखी राहशील ना, तेच आमचं तुझं नातं आहे. हे स्नेह आहे, ही वासना नाही आहे. हे काय? प्रेम. विठ्ठला विठ्ठला. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहे. सर्व महाराण्या, 16,108 महाराण्या, देवाच्या धर्मपत्न्या, आणि त्या अशा अवस्थेमध्ये श्रीकृष्ण बसलेले असताना ह्या ज्या 8 राण्या होत्या, त्यांच्या काय मनात आलं कोणास ठाऊक. देवा आम्ही तुम्हाला किती आवडतो सांगा बरं. भगवान श्रीकृष्ण म्हटले, आता किती आवडतात हे कसं सांगू? खूप आवडतात. त्याला काय हे आहे थोडंच, असं काही टक्केवारी थोडीच काढता येतात. 80% आवडतात, 90% आवडतात, 99% ते काही मार्क, शाळेतले मार्क. मला खूप आवडतात म्हणले. तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात. तुम्ही कोण आहात? माझ्या अर्धांगिनी आहात. मला तुम्ही खूप आवडता. नाही म्हणे, तसं नाही. आमचं म्हणणं तसं नव्हतं की पंचपक्वान्न जसे आवडतात तसे आम्ही आवडतो का? हो म्हणे, तसेच आवडतात. म्हणजे मग पंचपक्वान्नापैकी आम्हाला कोणत्या नावानं तुम्ही असं बोलावू शकता? म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? एक जण मग पुढे आली, ती म्हणे, देवा मी तुम्हाला कोण्या पदार्थासारखी आवडते? देव म्हणले, आता ह्या काय बायाला काय बोलायचं? आता शेवटी कशी असते, स्त्री हट्ट आहे. मग त्या स्त्रिया समोर आल्या, देवाच्या धर्मपत्न्या. त्यातली एक, मला सांगा म्हणे, तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो? म्हणजे मला भरपूर पदार्थ आवडतात. मग मी त्या पदार्थासारखी नेमकी कशी आवडते सांगा? श्रीकृष्ण म्हटले, आता काय बोला, तू का नाही, मला गुलाबजामुन इतकी आवडतेस म्हणजे. मग ती समाधानी झाली, खुश. मी पंचपक्वान्नात मोडले. दुसरी स्त्री आली समोर, देवाची धर्मपत्नी. प्रभू मी किती आवडते? तू जिलेबी सारखी आवडतेस म्हणजे. तिसरी आली, प्रभू मी, तू बालुशाही इतकी आवडतेस म्हणजे. चौथी, प्रभू मी, तू बासुंदीच. पाचवी, प्रभू मी, तू श्रीखंड. मग त्या आनंदात खुश होऊन जायच्या. 8व्या क्रमांकाला रुक्मिणी साहेब आल्या. रुक्मिणी साहेब म्हणल्या, प्रभू मी किती आवडते? तू मिठासारखी आवडतीस म्हणजे. मिठासारखी म्हणल्याबरोबर रुक्मिणी साहेबाला दुःख झालं. काय झालं? सगळ्याला पंचपक्वान्नाच्या यादीत बसविलं. बर आता येऊ द्या, आता येऊ द्या. ते आधीच असते तिकडं. बसा दादा, दादा. हो, युवायाला हात केला, सगळं झालं. मी, तू मला कशी आवडतेस? मिठासारखी आवडतेस. दुःख वाटलं रुक्मिणीचं. उचला उचला. बबन महाराजाचा म्हणल्यावर बरोबर आहे. भले बुवा पाहिजे होता आमचा, मग दाखवित होता का? भले बुवा नाही असल्यामुळे मला जीव गेल्यावर झालाय. मग
आता बबन महाराजाला घेऊन चाललो मी, म्हणलं चला बाबा भले बुवा इकडे येत होते माझ्या संघाचा, आणलं त्याला मी. भले बुवानं जेवढा मला जीव लावला, मी बी जेवढा त्यांना जीव लावला, हेच तर नातं आहे ना परमार्थाचं. काय संग येतात, मी काय सांगायलो, प्रेमाशिवाय मला दुसरं काही बोलायचंच नाही आज. विठाला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ असते. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सोडेगा सुटेगा. मला प्रेम या विषयावर जेवढं बोलता येईल तेवढं बोलणार आहे. मी अलीकडे पलीकडे सरकलो नशिबानं, पण मला जे चाललंय तो माझा विषय जो असा चाललाय, या अभंगाचा केंद्रबिंदू, त्याच्यावर मला संशोधन करायचं आणि त्या संशोधनाचा विषय आहे प्रेम. विठाला विठाला. प्रेम या शब्दाची खरी व्याख्या सांगतो. प्रेम या शब्दाचा अर्थ निस्वार्थपणा आहे. आणि जे संसारातलं आहे ते प्रेम नाहीये, तो स्वार्थ आहे, ती वासना आहे. विठाला विठाला. ज्या गवळणीच्या बाबतीमध्ये श्रीकृष्णाने नावं घेतली होती ना, मला तू पंचपक्वानासारखी आवडतेस. कोणाला काही नाव घेतलं, कोणाला पुरी भाजी, कोणाला अजून काही नाव घेतले होते. त्या सगळ्या अशा हर्षित झाल्या, आनंदित झाल्या, उल्हासात. का? देवानं आम्हाला पंचपक्वान्नाच्या यादीत बसविलं आणि रुक्मिणी लय आवडती 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 म्हणून तिला कशाची उपमा दिली? मिठाच्या पुढेच. खऱ्यानं सांगा तुम्ही जिजा, आता हे जी वाढ सुरू होती ना आता जेवायची, नुकतीच टोपलं शाने सुरती घेतात का पोरं सुर घेतात? कोण घेते? शाने सुरती माणसं. मीठ कोण वाढते? ए घाबरो, मीठ वाढा. खरं सांगतो तुम्हाला, नुकती नसली जेवणात तर चालतंय. वरण केले आणि वरणात काय नाही, मग ते मिठावाल्याला बोलवीन का नुकतीच्या टोपल्यावाल्याला बोलवीन? म्हणजे तिथं योग्य किंमत मिठाचीच आहे. परंतु काय आहे, पण ते आता जाऊ दे, त्याच्यावर मला लई बोलायचं नाही. त्याच्यावर मी बोलायसारखे माझ्याकडे मुद्दे आहेत, पण आता मला तिकडे न्यायचं नाही. श्रीकृष्णाने ज्या स्त्रियांना, ज्या गवळणीला जे पदार्थ सांगितले होते, तुम्हाला पुरी भाजीसारखी आवडतीस, तुम्हाला शेवसारखी आवडतीस, चिवड्यासारखी आवडतीस, त्यांना इतका आनंद झाला. बघा मला किती मोठा दर्जा दिला. रुक्मिणी साहेब बारीक तोंड करून बसले. काय नाही काय नाही काय नाही, मीठ खरट खोट. मला मीठ आहे का? म्हणजे मी इतकी हलकी आहे, मला काही किंमत नाही. रुसल्यावर भगवान श्रीकृष्ण जवळ आले. रुक्मिणी बोललेच नाही. रुक्मिणी असं बघितलं. का नाराज झालीस? किती लोकांमध्ये देवा माझी फजिती केली तू. मला रुक्मिणी तू आवडतच नाहीस असं म्हणलं असतं तरी मला काय वाटलं नसतं. प्रेमात म्हणते माणूस, काय वाटलं असतं. मला मिठाचा पुडा 1.5 रुपयाचा, कवडी किंमत केली माझी, कवडी किंमत केली. भगवान म्हटले, हे रुक्मिणी तसं नाही, मी तुला तसं कसं करेल, माझी अर्धांगिनी असतो. नाही, तुम्ही माझी किंमत केली नाही. बरं म्हणले, आता तुला शहानिशाच करावं लागेल. सगळ्या गवळणी दुसऱ्या दिवशी बोलवल्या. गवळणी हो काय, मी तुम्हाला काय म्हणून हाक मारली होती? एक जण म्हणली होती मला पुरी भाजी सारखी हाक मारली होती. खमंग बस, उद्या पुरी भाजी करून घेऊन ये म्हणली मला जेवायला. ती म्हणली बस, आता आपल्या जीवनाचं कोण हाताने जेवायला? आपल्या जगाचा बाप म्हणते की मला जेवायला. मी किती भाग्यवान. पण कशी आणतील पुरी भाजी? म्हणे कशी आणू? त्या पुरी भाजी मध्ये मीठ टाकायचं नाही. ती म्हणली झालं. दुसरी आली, तुला काय म्हटलं होतं? म्हणे मला असं पुरण अजून काही धपाटे बनले होते. कशी आवडतीस तू? धपाट्यासारखी आवडतीस. काय आणशील धपाटे उद्या? जेवायला आणते. काय टाकशील त्याच्यात? काय टाकू? मीठ सोडून सगळंच टाक. जेवढे पदार्थ केले, चपाती जरी केली तर चपातीच्या उंड्यामध्ये सुद्धा काय टाकावं? एक जिनला म्हणली होती, तुम्हाला मसाला भातासारखी आवडतीस.
उद्या मला जेवायला आणशील? काय आणू देवा? मसाला भात. ती म्हणली बस. कसा आणशील? म्हणली कसा आणू? त्याच्यात मीठ टाकायचं नाही. संपूर्ण पदार्थ आले आणि रुक्मिणीला म्हणली मी तुला काय म्हणून हाक मारली होती? जा म्हणली बोलू नका. अगं मी तुला काय म्हणलो होतो? काय नाही म्हणले, दीड दमड्याचं मीठ म्हणलं होतं. मिठाचा पुडा घेऊन ये म्हणले उद्या. काय घेऊन ये? मिठाचा पुडा घेऊन ये. प्रभूची आज्ञा आहे. मिठाची भरणी घेऊन आल्या. संपूर्ण गवळणी पुढे आल्या. काय आणलं बेटा तू? मसाला भात आणलाय. चला आण. घास खाल्ला. खायला चव आहे का? याच्यात काय नाही? मीठ नाही. रुक्मिणी काय? टाका मीठ. मीठ टाकल्याबरोबर मिठामुळं त्या मसाला भाताला चव आली. मसाला भात ज्यांनी केलाय त्याची किंमत जास्त का मीठ दिले त्याची किंमत? मीठ. तू जर मीठ आणलं नसेल काय माती होती ही? काय खावा मातुड खाल्ल्या जर काय केलं हे? बारीक तोंड केली ती मसाला भातावाली. आणि आधी कशी केली ती? कशी? मला मसाला भात म्हण मिठाड म्हणला. कोणाची किंमत वाढली? कोणाची किंमत वाढली? रुक्मिणी मातेची. पुन्हा हाक मारली. कोण आटलं? कोण? तुझं काय नाव आहे? म्हणे फलाना. तुला काय सांगितलं होतं? पुरी भाजी आणलीस का? चला आण. प्रभू हे नैवेद्य तुमच्या करता. एक घास घेतला. मातोडं खाल्ले. मीठ नाही याच्यामध्ये. रुक्मिणी टाकलं भाजीमध्ये मीठ. काय चवदार भाजी लागायली म्हणे. काय पुरी भाजी केलीस? तुला पुरी भाजी करता येत नाही? तुम्हीच मीठ टाकू नका म्हणजे मला मिठाची किंमत करायची आहे. विठाला विठाला समोरची आली एक. तिला म्हणजे तुला काय म्हटलं होतं? म्हणली मला दाल तडका म्हणला होता. दाल तडका घटवट असं वरण. आणि मग चल घास घेतला. काय चव आहे का म्हणली? रुक्मिणी मिठाचा पुडा जवळ. मीठ टाकलं की वा रे वा काय चव लागाय. तुझ्या काय दाल तडक्याला चव होती का म्हणली. बघ रुक्मिणी मातेचं तिथं वर्णन झालं. जेवढ्या आलत्या त्या सगळ्या खाली मांडी घालून गेल्या. पदार्थाला किंमत का? मिठाला किंमत? कशाला किंमत आहे? तसं भगवान श्रीकृष्ण म्हणले रुक्मिणी या सगळ्या पदार्थासारख्या आवडतात मला, पण या सगळ्या पदार्थाला तुझ्या प्रेमामुळं चव आहे. यांच्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त तू मला आवडतेस. त्याचं कारण तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, किती भावना आहे. सत्यभामेनं मला दान देऊन टाकलं होतं, पण दान दिल्यानंतर मला वापस आणलंस तू सोन्यात तोलून नाही. कशात तोलून आणलं? तुळशी पत्र. तुळशी तुळशी पत्र पारचिका माधव झाला बरोबरीचा. आता मला जरा म्हणायचं हाय उल्हास, पण आळंदी पासून जिचा आवाजच खुलं ना. आवाज नाही तर मी तुम्हाला रूप पाहता म्हणजे तो पहिली वर मी तुम्हाला कशी टाकू दे. मात्र आता काय आवाज आळंदी पासून की नाही. आळंदी महिनाभर आम्ही पायानं असतो. एक महिना दिवाळीपासून दिंडी निघती आळंदीला जायला. 500 किलोमीटर पायी जायचं. त्या प्रवासामध्ये ऊन वारा पाऊस होते यंदा. हे बेजारी
चला तुम्ही संसारात बेजार व्हालात, आम्ही परमार्थात बेजार होऊ. झाली बेजारी पण त्याची नोंद होईल ना वरी मालकाच्या दारात. आळंदीत 10-12 कीर्तन असतात आणि त्या 10-12चे 10-12 कीर्तन ह्या स्वरात. हा त्याच्याशिवाय मला पोट भरत नाही. जवळ ढकल तवर धकवीन, ज्या दिवशी धकन त्यावेळेस करू कमी स्वरामध्ये. याच्यात आनंद आहे, मला आनंद वाटतो. वक्त्याने स्वानंदात राहावं, ह्यांच्या आनंदासाठी कीर्तन करूच नाही. तुम्ही स्वतः येऊ दे. तुम्ही जेव्हा स्वतः आनंदी व्हाल, हे आपोआपच आनंदी होतात. विठाला विठाला भक्तीची मापे मोजितो अनंत, इतराने तत्वता न मोजवे. देवाला कशात मोजलं रुक्मिणी सत्यभामेनं? कशात? सोन्यात. सत्यभामा दान करी नारदाशी, तय कळला मज ऋषी. तुळे खाली तानयन करा, समये पान तुळशी ओ. सत्यभामे भगवान श्रीकृष्णाला कशाच्या मापात तोललंय? सोन्याच्या. रुक्मिणी आई साहेबांना कशात तोललंय? तुळशीचं पान किती कुंटलाचं होतं? पदार्थ महत्वाचे नाहीच आहेत, फक्त प्रेम महत्वाचं. भाव देखो रुक्मिणीचा, भाव देखो रुक्मिणीचा, भाव देखो रुक्मिणीचा, भाव देखो रुक्मिणीचा. पूजनीय नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर महाराजांचं आगमन आपल्या व्यासपीठावर झालेलं आहे. फार गोड प्रमाण म्हणलं. भाव देखोनी रुक्मिणीचा, एक पणे जनार्दनाचा ठातीचा. रुक्मिणी तुम्ही स्वस्वकशा मला परमार्थामध्ये फक्त स्नेह हे मुख्य भांडवल आहे, प्रेम हे मुख्य भांडवल आहे. आणि म्हणून आज या साधनेमध्ये महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी प्रामुख्यानं ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय, ज्या गोष्टीची आपल्याला आठवण करून दिली, ती गोष्टच प्रेम आहे. परमात्म्यापर्यंत जाण्याकरता, साधना फलद्रूप होण्याकरता काय लागणार आहे? फक्त प्रेम. विठाला 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 म्हणून महाराजांना एक महत्वाचाच मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. साधना फलद्रूप होती. साधना साध्यापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवू शकते, पण काय सोबत ठेवावं लागणार आहे आपल्याला? फक्त प्रेम. दुसरं काही सोबत ठेवायची गरज नाही. खरं सांगू का, ज्याच्या पोटामध्ये स्नेह आहे, ज्याच्या
हृदयामध्ये स्नेह आहे, प्रेम आहे, तो माणूस कुठेही सुखानं जगू शकतो, कुठेही जातो मी, फक्त त्याच्या हृदयामध्ये काय पाहिजे? प्रेमच पाहिजे. कुठेही जगू शकतो, कुठे काय अडचण येत नाही त्याला. विठाला विठाला म्हणून आजच्या साधनेचं सारांशच आहे प्रेमे मोही प्रेमे मोहिला साधने नामस्मरण साक्षात्कारापर्यंत नेऊन पोहोचवू शकतंय. पण ते नामस्मरण फक्त त्याच्यामध्ये काय कमी पडतंय? सध्या प्रेम कमी पडाय. आता पैसा वाढलाय पण प्रेमच राहिले नाही. पहिला पैसा कमी होता पण प्रेमच भरपूर होतं. पाहुणा आला ना, आग्रह करून त्याला मुक्कामाला थांबायला लावित होते, त्याला शेताकडे नेऊन चक्कर मारायचे, त्याला जेवायला करायचे. आता पाहुणा आला की वाटायला याला चहा पाजवा, आणि आल्याच म्हणाले तर आता 12:30लाच गाडी आहे, बरं पुन्हा गाडी नाही. पुन्हा कसं आहे, आमच्या इथे एकच गाडी आहे. ते म्हणला बाबा येतो, चहा नको. प्रेम कमी झालंय आता समाजामध्ये. पैसा भरपूर भेटायला, प्रेम भेटणं. आता मी तिथं चुलीजवळ जाऊन जेवलो, चुलीजवळ इतकं त्या लेकरानं स्वयंपाक केला, सासा सुना संगच एवढा गोड स्वयंपाक केला, एवढं पोटभर जेवलो, बाबा त्याला अंतच नाही. मी आज जेवणार नव्हतो, संग नेणार होतो निहरी, मला लग्न आहे 12:30ला परभणीला. पण मी म्हणलं हे जेवायला कुठं भेटायला, ह्याच्यापेक्षा पंचपक्वान्न भेटतील मला तिकडं. हो, असं प्रेम भेटाव ना. विठाला विठाला हे प्रेम कमी झालंय समाजामध्ये. नात्यात तर प्रेमच राहिलं नाही. आता नात्याचा खरा अर्थ आता उघड व्हायलाय. नाते जे आपले नाही ते काय नाते ते ना. विठाला विठाला स्नेह वृद्धिंगत होणं परमार्थातला खरा मुख्य हेतू आहे. पण ते स्नेह त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि म्हणजे ज्याला परमार्थामध्ये काही मिळवायचंय त्यांना आपल्या सोबत दुसरं काही भांडवल ठेवायचं नाही. फक्त एकच गोष्ट ठेवायची, ते म्हणजे प्रेम. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. ज्या साधनेमध्ये स्नेह आहे ना, ती साधना ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते. भजनात काय पाहिजे दुसरं? अर्थाविना पोथी वाचून, अर्थाविना पोथी वाचून, अर्थाविना पोथी वाचून, अर्थाविना पोथी वाचून, प्रेमाविना भजन नाताविना नाती. प्रेमाविना भजन नाताविना नाती.
भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचोनी काय. भजनामध्ये जर स्नेह असेल ना, प्रेम असेल ना, तर ते भजन फलद्रूप होते. भजनामध्ये आपलं प्रेम स्नेह वाढावा असं वाटतंय का? हो, काही गोष्टी करणं गरजेचं आहे माणसाला. एकनिष्ठता असली पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे, एकांत असला पाहिजे, तरच साधना होते. लोकांमध्ये एकाग्रता होऊ शकत नाही. कीर्तनात तरी एकाग्रता व्हायची का सांगा बरं तरी. मी 1 तास झालं तुमच्या समोर उभा आहे, आपण एकाग्र झालोत का? तुम्ही झालाय का? माझं जाऊ झालात का एकाग्र? का होत नाही? व्यत्यय येतो कीर्तनात, भरपूर व्यत्यय येतो. मग म्हणून साधू संत येणे सुखे रुचे एकांताचा. का व्यत्यय येत नाही ना? वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. एकाग्रता जर तुमची झाली ना, जनावर सुद्धा, हिंस्र सुद्धा पशु तुमचं हल्ला करत नाहीत. एकाग्रता मोडीत नाहीत, ते स्थिर होतात. स्थिर होतात. एकाग्रता झाली ना, जनावर सुद्धा तुम्हाला फडी काढलेला नाग राहू द्या, तुम्ही शांत बसतात, चावतच नाही. ते हालचाल केली की मी ते दंश करत. पद्मावतीला मोठे मोठे साप असायचे आमच्या लहानपणी, खूप मोठे मोठे साप मी पाहिले. विण्याच्या याच्या एवढ्याले, त्या बांबू एवढ्याले साप महाराजाच्या अंगावर खेळायचे आणि पलीकडे जायचे. आणि एखादा साप निघाला ना, अंगावरून जाऊन महाराज म्हणायचे हलू नको, काय करीत नाहीत, काहीच करीत नव्हतं. थकल्यावर मी म्हणलो, बाबा तुम्ही आहेत तर हे काही करीनच. तुमच्या महागारी, तुमच्या माग, मला म्हणले माझ्या महागारी हे बी राहणार नाहीत. महाराज ज्या दिवशी गेले त्या दिवशी तिथं जे काही पशु पक्षी होते ना पद्मावतीवर, साप, कुत्रे, मांजरी, आग्या मोहळ, गांधीन माशी कळती का ती लाल, काहीच नाही राहिलं, पळवून लावल्यासारखं. तेव्हा म्हणले होते महाराज, मी गेले हे कळायला राहतील म्हणजे, हे काय करणार नाहीत म्हणले तुम्हाला, मी आहे तर माझ्या महागारी कशाला राहतील ते म्हणले. काहीच नाही आता तिथे, साप एक बी दिसला नाही मला 2000 पासून. पण महाराज होते तोवर त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचे. लईच मोठा साप होता. महाराज म्हणले आम्हाला इथून जाऊ दे ना, येऊ दे ना. महाराज गेले. महाराज म्हणले, होय तुम्हाला हीच जागा आहे का बसायला? पोरं भ्यायलेत की ते सरप असा बघायला. महाराजांना असं उचललं, इकडे बसा बरं जाऊन, म्हणले तुम्ही ह्या नदीच्या तिथं मस्त जागा आहे. आम्हाला भेव वाटाडे चावल म्हणले, चावायला मी त्याचं काय खाल्लंय का? काय एकाग्र चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होत. त्याला म्हणले जा बरं. एखाद्या सरपाला महाराज जर म्हणले हा ते जातोय होत, आम्ही म्हणले होते मला ये बरं. अरे ही एकाग्रता, साधू जर एक चित्त झाले, एकाग्र झाले ना, जनावर सुद्धा डुलतात हो त्याच्या जवळ. वाघ आणि गाय मानावर मान टाकून तुकाराम महाराजाचं भजन ऐकत. ही एकाग्रता तुम्हाला समाजामध्ये कशी शक्य आहे मला सांगा बरं. समाजामध्ये एकाग्रता होती का? कशी एकाग्रता होईल समाजामध्ये? नाही होत. आणि म्हणून ह्या साधू संतांनी साधना करण्याकरता एकांत वाटला. जेवढे कीर्तनात बसलेले माणसं आहेत, फक्त 3 महिन्यासाठी एक अनुष्ठान करा. 3 महिने पावणे 4 वाजता उठा आणि 15 मिनिटात स्नान विधी करून साधनेला बसा. 4 ते 5:30 पर्यंत 90 मिनिटं. किती मिनिटं? फक्त 90 मिनिटं. ज्या संतांचा तुम्हाला अनुभव आहे, ज्या देवावर तुमची भावना आहे, त्या देवाचा फोटो समोर ठेवा. आणि त्या देवाकडे पाहत असताना डोळ्याची पापण्याची उघडझाप होऊ देऊ नका. तुमच्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी बाहेर येते. 3 महिने करा आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला काय अनुभव येते, पाहुण्या रावण्याला फोन लावून सांगा. विठाला त्या 3 महिन्यामध्ये, त्या 90 मिनिटामध्ये बायको जरी मेली, पोरग जरी मेलं, बार काही नाही का, काही जरी तिकडं भूकंप जरी झाला, उठायचंच नाही. होय ना, सगळे मरकेच आहेत.
होण्याकरता तुम्हाला एकाग्रता लागेल की एकांत लागेल की? हुंबळ्यामध्ये काय भजन करणार आहे? जत्रत काय भजन करणार आहे तुम्ही? काय एकाग्रता साधणार आहे? हे जे कोरोना आलता ना, तुम्हाला अंतर्मुख होण्याकरता चालता. कोरोना म्हणजे हे संकट नव्हतं, ही संकटाची घडी वाटत असेल, ही संधी होती भजन करण्याकरता. एकाग्रता होण्याकरता ती एक संधी होती. कोणी कोणाच्या घरी येत नव्हतं, कोणी कोणाला बोलत नव्हतं. संधी होती हे परमार्थ करायची. मी तर म्हणतो दर 3 वर्षाला एकदा 3 महिने कोरोना येत जाव, त्या धोंड्याच्या महिन्यावानी 3 महिने कोरोना येत जा. फक्त माणसं मरू नये, दुखणे होऊ द्या, लाख रुपये जाऊ द्या, त्या माणसं मरू नये फक्त. आणि कोणी कोणाला भेटायला येऊ नये, इतकंच व्हावं. 3 वर्षाला एकदा धोंड्याचा महिना आला की पुन्हा 3 महिने कोरोना असला, अंतर्मुख व्हायला वेळ मिळेल. नाही तर आमची जी सध्या साधना चालू आहे ती बहिर्मुख साधना चालू आहे. विठाला या सध्या साधनेमध्ये सगळे रस ओथंबलेत, पण प्रेमरस आटलाय. शब्द समजलाय मला काय? कीर्तन हे नाम निर्लज्ज करी हरी सकळ ओथंबले रस. मग कोणचा रस? आता सगळे रस आहेत. कोणचे रस आहेत? सध्या कीर्तनामध्ये सगळेच रस आहेत. हास्य रस आहे, करुण रस आहे, बिभत्स रस आहे. हे जे जेवढे रस आहेत ना, 7 आहेत का 9 आहेत, मला तरी कुठं अभ्यास. सगळे रस आहेत कीर्तनामध्ये. भयानक रस आहे. काय गुरुजी येतात 4-5 तर सांगितलेत नाही, गण झाले नाही इतके. आपले इर्जन किती लागते? हे सगळे रस आहेत सध्या कीर्तनामध्ये. रस गायब कोणता झालाय? प्रेम रस गायब आहे. विठाला अंतर्मुख झाल्याशिवाय प्रेम रस हृदयातून पाना फुटतच नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा. लयच कीर्तनाला गेलो म्हणला बा 2 तास लयच आनंद वाटला. अंतर्मुख कधी झाला? कीर्तन हे शेळीसारखं ऐकायचं असते. शेळीत आणि कीर्तनात साम्य काय? शेळी ज्यावेळेस जाती चरायला, ते शेळी जर चारणारा माणूस राहतो, शेळ्या मेंढ्या, काय झोड पितो? बाबळीच्या शेंगा. झड काय म्हणावं त्याला? झोड पितो. शेंगा खाली पडल्या की शेळ्या काय खातात? शेंगा खातात. शेंगा खाल्ल्यानंतर शेळ्या घरी आल्या आणि बांधल्या. धामुकी कुठं पडतात? मेकीजवळ. शेंगा कुठं खाल्ल्या? शेतीत. धामुकी कुठं पडले? मेकीजवळ. खाल्ल्यात शेंगा शेतात, पण गोठ्यात येऊन रवंत केलाय. रोत केल्याशिवाय शेंगा पचतच नाही. तशा नुसत्या शेंगा खाणं सुरू आहे. रोत कवा करता? शेंगा मधीच येतात आणि धामुके बी मधीच येतात. आणि म्हणलं मरत. ज्या शेळ्याला रवंत केला नाही ती शेळी वाचत. माझ्या घरी का शेळ्या नाहीत बा, अभ्यास केला ना शेळ्या. ज्या जनावरानं रोतच केला नाही, जगलंय जनावर, रोत केला नाही, जनावर फुगते का नाही दुसऱ्या दिवशी. मग त्याला काहीतरी तेल पाजवाव, काही करावं. शेळीला काय पाहिजे ते मला माहित नाही, पण काहीतरी करावंच लागत असं ना, दवाखाना. म्हणजे कीर्तन हा तसाच विषय आहे. शहानिशा याच्यामध्ये श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार, ह्या 4 पायऱ्या आहेत. ह्या 4 टप्पे. 4 टप्पे ज्याला चालता येतात त्याला सर्वांमध्ये अवघड जे रस आहे तो रस त्याला चाखता येतो. त्या रसाचं नाव आहे प्रेम. विठाला परमार्थाची उच्च अवस्था आहे. त्याला त्या अष्टसात्विक भावाची काही गोष्टीची जाण होती, चाहूल लागती. ते आनंदले मन
लोचना प्रेमे पाजरती लोचना आनंदले मना प्रेमे पाजरती लोचना प्रेमे पाजरती लोचना प्रेमे आनंदले मन त्याला प्रेम खरं देवाविषयी निर्माण झाले. अंगावर शहारी येतात. अंगावर आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर काय येतात? अंगाला काटा येते, डोळे डब 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 पाण्यानं भरतात, कंठ दाटून येतो. कंठी प्रेम दाटी दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. कंठ सद्गदित होणे, डोळ्याला धारा लागणे, हृदयामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप जाणवणे हे ओरिजिनल प्रेमाच्या पावत्या आहेत. कोण म्हणलं साधना फलद्रूप होत नाही? कोण म्हणलं साधनामध्ये काही साध्यापर्यंत जाता येत नाही? निश्चित जाता येते, पण त्या साधनेमध्ये सध्या काय कमी आहे? प्रेमच कमी, प्रेमच नाही. भजन सुरू आहेत, आमचे कीर्तन सुरू आहेत, प्रेमाची कमतरता आहे. विठाला वक्ता जर कुठंतरी त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात कुठंतरी थोडे प्रेम जाग झाला असेल ना, तोच वक्त्याचा शब्द श्रोत्याच्या हृदयाला स्पर्श करते. हृदयाला भिडते. कानात ऐकणं वेगळं हो, हृदयापर्यंत एखाद्या महात्म्याचा शब्द जर जात असेल, त्याच्या पावत्याच आहेत, त्यांच्या हृदयामध्ये स्नेह जाग झालेलं आहे, जिवंत आहे प्रेम. विठाला प्रेमाशिवाय परमार्थात समाधान नाही. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. काय स्नेहंग वृद्धिंगत झालेली काही माणसं आहेत आमच्या परमार्थामध्ये. देवाचं भजन सुरू झाले की त्याचे डोळे डब 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 पाण्यानं भरते. डोळ्यात त्यांच्या डोळ्याला धारा आहेत, धारा लागते. हृदयाला पाना फुटणे, डोळ्याला धारा लागणे, हे चिन्ह आहेत ओरिजिनल परमार्थाच्या प्रेमाचे चिन्ह आहेत हे. विठाला विठाला काय प्रेम असेल हो. काही प्रेमी लोक बघितले की वाटते आपल्याला कवा हे परमार्थ करायला संधी मिळेल. काय प्रेम असेल. श्रीकृष्णाने गोकुळ सोडलं त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा रथ निघाला आणि गवळणीच्या डोळ्याला धारा लागल्या, तर तो रथ पाण्यानं फसू लागला. पाऊस नव्हतं पडलं, कुठलं पाणी येते? डोळ्यात अश्रुधारा आहेत. त्या नेत्र त्यांचे एवढे पाणावले, श्रीकृष्णाच्या रथाला पेंड लागू लागली. विठाला विठाला भूमी पडल्या नयनीच्या भीषणी धरणी या नंदाची अंगणी मिळाल्या गौरणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गौरणी. जरा बरं वाटलं. तितकं काही ओरिजिनल प्रेम नाही आमच्यात. तुम्ही मनानच टाळ्या वाजवायसाठी, पण तुमच्या टाळ्यानं तरी आमच्या हृदयाला पाना फुटावं जरा. अजून काही आम्ही बालवाडीलाच आहेत.
जातो कधी ना कधी तरी कॉलेजला, हळूहळू ढाळे ढाळे हे तोलेनी एक वेळे मार्गाचे ने बळे. जाऊ ना आम्ही त्या गावाला, रस्ता तो धरलाय आम्ही आत. होईल प्रेम देवाविषयी आम्हाला कधीतरी निर्माण होईल, देवाविषयी स्नेह निर्माण होईल. आणि ते स्नेह निश्चित आम्हाला ती साधना फलद्रूप केल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच आम्हाला तसा विश्वास आहे. आणि म्हणून गवळणीच्या बाबतीमध्ये काय महाराजांचं वर्णन आहे. हृदयाच्या नयनीच्या उदकाने भिजली. काय प्रेम आहे बघा. प्रेमामध्ये समर्पक भाव असतो. भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू अयोध्येतून लंकेकडे निघाले ना, जाता असताना चैत्र महिना लागला. आणि त्या चैत्र महिन्यामध्ये वानर देवाच्या वनवासात सोबत होते. भरतानं पाऊत का मागितल्या, देवानं पाऊत का राज्यावर बसवण्याकरता दिला. पण त्या दिवशीपासून देव कसे चलू लागले, अनवाणी युद्धाला जात असताना वानर किती होते सोबत, 18 पद्म वानर करीती. वानर पुढे चालू लागले, प्रभू रामचंद्र मागे चालू लागले. हे दोघं भावंड कोणावर स्वारी करण्याकरता, कोणासोबत युद्ध करण्याकरता, रावणासोबत. जाताना उन्हाळ्यामध्ये, बारकाईने शब्द ऐका आता, प्रेमाचा कळस सांगतो मी, सगळ्या अभंगाला स्पर्श करणार नाही. प्रेमाचा कळस सांगतो. चैत्र महिन्यात पावसाळा का उन्हाळा, चैत्र महिन्यामध्ये काय उन्हाळा. चैत्र महिन्यामध्ये माणसाचे जमिनीमध्ये पाय फसतात का पोळतात, काय होतात. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचे पाय फसू लागले. बसलेले माणसं म्हणतील, महाराज काय अवकाळी पडलं काय एखादा आताच्या वळी नाही. मग देवाचे पाय गुडघे इतके फसू लागले. 18 पद्म वानर पुढे चलत असताना वानराच्या पायाला जिव्हाळ्या लागल्या होत्या. रक्ताचे पाट वाहू लागले वानराच्या पायातून. आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. वानरो, इतकं तुमचं रक्त वाहिलंय माझ्यामुळं, काय बंद युद्धाहून, जा बाबा झाडावर जा, पाला खा, फळ खा, नको मला युद्ध नाही करायचं. वानर म्हणले, प्रभू हे रक्ताचे पाट वाया जाणार नाहीत. हे रक्ताचे पाट, शूरवीराचं रक्त युद्धामध्ये वाया जात नाही. युद्धातलं शूरवीराचं रक्त वाया जात नाही, ते रक्त कारणी लागते. जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्यों खोती हो. शूराचं रक्त सांडलंय म्हणून ही भारत माता जिवंत आहे. शूरवीराचं रक्त सांडलंय, त्यांचं रक्त सांडले, ते रक्त वाया गेलं का. तसं ती वानर म्हणले होते, प्रभू हे जे रक्त वाहिले ना, हे रक्त वाया जाणार नाही. नाहीतरी काय आमचं सोनं होणार आहे का. म्हणले, आम्ही एक दिवशी मरणारच आहेत ना, कोण आमची मुठ माती करणार आहे. हे रक्त तुमच्या कामाला येतंय, पाय तुमचे फसतायत ना, त्यामुळे तुम्हाला दुःख वाटायले आमचं रक्त पाहून. पण हे रक्त वाया जाणार नाही देवा, ही आहुती आहे, ही काय करी आम्ही हे तुमच्या कामामध्ये. जसं छत्रपती शिवाजी महाराजाने राज्याभिषेक करत असताना प्रभू भगवान रायरेश्वर, बरोबर शब्द, महादेवाला काय व्हायला होतं, करंगळी. काय व्हायला होतं, रक्त व्हायला होतं. स्वतःच करंगळी कापून रक्त व्हायला होतं. तसं हे वानर म्हणले, प्रभू आम्हाला ही आहुती द्यायची वेळ आली बरं. पण प्रभू रामचंद्र म्हणाले, वानरो हे रक्त नाही. म्हणले, हे कामाला यायला. म्हणजे मी तुम्हाला सिद्धांतावर शेवटच्या टप्प्यावर येतो. ज्या भक्तांनी आपल्या पायाला जिव्हाळा लागल्यात, रक्ताचे पाट वाहतात, जे थांबले नव्हते ते वानर आहेत. ते देवासाठी म्हणले, जीव गेला तर कबूल, गेले ना वानराचे काही जीव का गेलं नाही, वानर गेलं नाही. जीव द्यायची तयारी, याला समर्पक भाव म्हणतात. प्रेमामध्ये जीव द्यायची तयारी असते. अशी ज्यांची जीव द्यायची प्रेमामध्ये तयारी आहे का, त्यालाच परमार्थ साधना फलद्रूप होते, अन्यथा ती फलद्रूप होत नाही. म्हणून त्यासाठी काय लागतंय, फक्त प्रेम लागते. प्रेमे मोहिला साधने, फक्त प्रेम लागतं, काय लागते दुसरं. विठाल विठाल पहिला जर मनुष्य जेवायला बसला ना महाराज, पाहुणा आला तर काय म्हणत होता, काय म्हणत होता. तुमच्या लहानपणी जेवायला बसले तुम्ही, पाहुणा आला तुमचा, तुम्ही काय म्हणायचे, बाबा वाह, राम 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 राम, या जेवायला बसा. नाही नाही मी जेव, तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला मी काय, मी तुम्हाला
महाराज उठत होता ते माणूस आणि त्याला आता पाहुणा आल्यावर आता बोलायची भाषा सांगतो या राम राम जेवा थोडं नाही मी जेवण बर बर हे काय कमी झाले प्रेमच राहील नात्यात प्रेम राहणार नाही परमार्थात प्रेम राहील स्निग्धता कमी झाली पदार्थातली स्निग्धता कमी झाली पातळपणा कमी झाला पदार्थातला सुगंध कमी झाला परमार्थातला पदार्थातला चिकटपणा कमी झाला तूप खाल्लं ना इळभर वास राहतो सुगंध राहत होता हाताचा आणि इळभर ते चिकटपणा निघत नव्हता या स्निग्धता पदार्थातलीच गायब झाली मग पदार्थातली स्निग्धता कमी झाली तर मग माणसातली स्निग्धता कमी झाली माणसातली स्निग्धता कमी झाली तर ती परमार्थात बी प्रेम कमी झाली विठाला आणि म्हणून प्रेम हा परमार्थातला सर्वात मोठा भाग आहे आणि ते गवळणीना गोपाळाला जमला होता त्यांची साधन फलद्रूप काय प्रेम होतं देवावर घास खात नव्हती ते देवाला सोडून आपला फक्त निवद सणावारालाच आहे देवाला आपला नैवेद्य कधी आहे सणावारालाच आहे एरी यायला उपास येत शुगर असल्यामुळे ते जास्त खातच नाही फक्त सणालाच कधी निवद द्यायला सणालाच शुगर आहे आपले निवद कवा आहे आपला परमार्थ सुरू आहे मायबाप आपल्या परमार्थात प्रेमाची कमतरता आहे आणि जोपर्यंत प्रेमाची कमतरता आहे त्याला परमार्थ नाही म्हणणार ते पोटाचं साधन आहे विठाला म्हणून या अभंगाच्या भूमिकेमध्ये मला हेच भाग महत्वाचा वाटला हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने फक्त प्रेमानं फक्त काला प्राप्त होतो बिना स्नेहाचा बिना प्रेमाचा काला मिळूच शकत नाही फक्त प्रेम किती परमार्थिक लोकांचा अनुभव सांगू स्नेहापोटी प्रेमापोटी त्यांना प्रसन्नता प्राप्त झालेली आहे घरदार सोडायची गरज पडली नाही द्यायला जाग्यावर बसून प्रेम केलं देवावर जाग्यावर जब मोरे राम जी का आगमन होगा शबरी कुटियों का पावन आएंगे जब रघुराई तो आसन पे बिठाऊंगी मीठे मेरा तो लखन जी का दर्शन का पावन होगा जब मेरे राम जी का आगमन होगा सारी जगतियों का पावन होगा पावन होगा ओ जाग्यावर बसून भजन केलंय शबरीनं रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम भजन करण्याकरता तुम्हाला स्थळाचं बंधन नाही वेळेचं बंधन नाही अशा पद्धतीनं भजन केलंय त्या भजनाला फळ आलं किती फळ आलं सांगू का तुम्हाला सुखे येतो घर नारायण सुखित घरा नारायण सुखित घरा नारायण सुखित लगती साया सुखे येतो घरा नारायण जाग्यावर बसून ठाई चवई सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा जाग्यावर बसून भजन केलं शबरी प्रभू रामचंद्राला
वाकडी वाट करून तिच्यापर्यंत जावं लागलं. ती शबरी देव झाली. म्हणजे एकच सिद्धांतच असा आहे, परमार्थामध्ये एकच भांडवल पाहिजे. त्या प्रेमाचं भांडवलाचं नावच आहे हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने. फक्त प्रेमानं माणसं जोडली जातात, पैशानं जोडलेली माणसं टिकतच नाही. विठाला प्रेमानं जोडलेली माणसं की नाही जीव द्यायला मागं सरकत नाहीत. पैशाची माणसं टिकत नाहीत. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत भवतीत की मुंग्या गुळालाच आहे आणि गुळ झाल्या. पण प्रेम असं आहे अबाधित राहते. प्रेम अबाधित राहते. प्रेमात म्हणजे काय ते आपलेपणा आहे. ते आपलेपणा टिकून ठेवण्यासाठी देवाविषयीचं जे स्नेह, आता सध्या जे स्नेह संसाराविषयी आहे, नातेवाईकाविषयी, तेच स्नेह आपल्याला तिकडे लावायचंय. ते जर स्नेह तितकं देवाविषयी आपल्या हृदयात जडलं ना, कालाच मिळाला त्याला, कालाच मिळाला. परमार्थामध्ये खरंच मनातून प्रेम जर निर्माण झालं ना, चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, हळूहळू हळूहळू प्रेम वाढत गेलं पाहिजे. भजनाविषयीचं जे प्रेम आहे ना, लय आनंददायी आहे, लय आनंददायी आहे. भोजनाविषयीचं प्रेम काय आनंद देणार. एखाद्याला लयच एखादं आवडला एखादा पदार्थ जास्त खाल्ल्यावर हानिकारक असतं. लयच ठेसा आवडते म्हणला, लयच ठेसा आवडते. ठेच्याशिवाय दुसरं काही वाढलंच नाही वाढणार यानं. असा वाटीभर ठेसा खाल्ला, दुपारून म्हणला बाबा ले लोटा ज्या झाडे, ले लोटा ज्या. पदार्थाची गोडी आणि परमात्माची गोडी वेगळी आहे. विठाला विठाला गोड लागे परी सांगता. ज्या गोडीचं वर्णन नाही करता येत, बाकीच्या पदार्थाचं वर्णन करता येते. साखर कमी झाली, मीठ कमी झालं, पाक पातळ झाला, पाक घट झाला, हे सांगता येते. या भजनाची गोडी सांगायची नाही ना, अनुभवायची गोडी आहे. आणि ज्यांनी अनुभवली ना, त्यांनी कशी अनुभवली. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. आणि तसं चव लावून जर एकदा जेवण केलं ना, सगळं सगळं एका जागीच खाल्ल्यावर काय चव लागणार. आता ह्या पोरीनं 2-4 भाज्या केल्या मला, मी एका जागीच कालून खाल्ल्या असते तर त्याचा अपमान करणारे असते. जेवणाऱ्याला कळलं पाहिजे काय खावं, काय संग काय खावं. सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे, हे सुगरण स्वयंपाक करणारे. जेवणारे सगळं आकल पाहिजे की एक जण जेवाय बसलं, मयामनेच भोळसर होतं, एकच तुरण घेतलं. पुरणपोळीचं जेवण, पुरणपोळ्या म्हणल्यावर तुरण किती, 3. कढीला 1, आमटीला 1 आणि दुधाला 1. काय करायचं म्हणलं, तुरण वाटलं सगळं एकाच जागी जाणार आहे. त्याच द्रोणामध्ये कढी घेतली, त्याच द्रोणामध्ये आमटी घेतली, त्याच द्रोणामध्ये दूधही घेतली आणि त्याच्यात म्हणाले टाक जरासं तूप बी. आणि सगळ्याच्या आधी 2-4 चपात्या गटगट गटगट पोळ्या खाल्ल्या. आणि पुन्हा म्हणाले गाव म्हणतं ही पोरगी लय स्वयंपाकाला सुगरण आहे, मला तर काही वाटली नाही. म्हणला अरे तुला खाची अक्कल नाही, बाई सुगरण नाही का, ह्यानं कालवून खाल्लं एका जागी, तिच्यात काय दोष आहे. तसं भजनाचं तसंच आहे. गोडी लागत लागत याची गोडी लागली ना, ती जिव्हेनं सोडी आईशी झाली. विठाला विठाला मांडीवरले जे बारकाली लेकर असतात ना, बारकाली, त्याला औषध पाहिजे तवळी लय बेजारी होती बरं. त्याला ड्रॉप असते, ड्रॉप. त्याला 100% माहित असते औषध कसं आहे, कडोय. असं गच कुलूप लावण्यानं करते. औषध पाजवायचंय म्हणलं की तिची माय, तिच्या मावशी, आई कोणी असतात म्हणले आता बघा याची कमाल बघा. हा असं ते टप्पन काढले की असं बघत असं करते, असं करते, असं ठुलं औषध मध्ये जाऊच ते काय हो. मग बघ बघ कसं फुरके हाणाले, मारा येत नाही ना. कसं कसं कडू झाले, पेल्यावर बाहेर फुकून टाकते आणि त्याला असं दाबावं लागतं. असं दाबले गुटकून मध्ये जाते. त्याला 100% माहिती आहे कडू. पण एक असं औषध दिलं डॉक्टरनं, कसं दिलं, गोड. त्याला वाटलं आलं बाबा औषध. पक्क तोंड झाकलं. हिनं काय केलं, असं धरलं ड्रॉप, नुसतं इथं तुला जिबी होती म्हणला बघू द्या कसं आहे.
गोड आहे म्हणलं आता दे. आता म्हणलं या अडचण आहे, गोड औषध दे जाय की. कोण नाही म्हणाले. म्हणलं हात घ्यायलीस उठले की कडू पाजवायलीस. गोड पिला कोण. एकदा त्याला जिबीला चटका लागूस तोर, आणि एकदा चटका लागला तो का म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे. रसना भजनाची गोडी लागूस तो रे. आणि एकदा गोडी लागली, ड्रॉप असा ड्रॉप कडू समजून त्याला वाटलं न ग मला, एक थेंब पेला म्हणलं हे तो गोड आहे, येऊ दे म्हणला. तसंच भजनाची गोडी हे एकदा गोडी लागली ना, ती जीव हे न सोडी सुटत नाही, फक्त त्याची गोडी लागेपर्यंत. एकदा ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याला आलेला मनुष्य बांधून जरी ठेवलं तर त्याला घरी राहावं वाटत, मेल्यावर मेलो जगावच वाटत नाही. सोहळा चाललाय वाटत, पेरणी होऊ अथवा जळू जा म्हणला तिकडं सगळं 12 महिने राबायच लोक राहणार. एकदा गोडी लागली ना ज्ञानोबारायच्या सोहळ्याची, तिकडे गेल्याशिवाय माणसाचं मन लागत नाही. तसं परमार्थाची गोडी लागेपर्यंतच आहे. एकदा गोडी लागली ना, हे रसच असा आहे. जीवे गोड तिना तिना, जीव गोड तिना, अक्षराचा रस. जीव गोड तिना, जीव गोड तिना, जीव गोड तिना, अक्षराचा रस. अमृत जयास फिके पुढे जीवे गोड तिना, जिव्हे गोड तिना. ही गोडी लागली ना भजनाची, करमत नाही हो. बऱ्याच भजनाला वायला टाकले त्याच्या भावाईनं. का बऱ्याच भजनेला त्याच्या भावाने वायले टाकले गावातल्या लोकांचं ऐकून. आरती म्हणले नुसतं जिल्हा बुंदीचे लाडून पाकिट हाणाले, तू करू करा ना बेसर. आता त्याला वायले टाकलं, एकच बैल आलं. लावून देणारे गावात कमी राहतील का? पण खरं सांगू, त्याचं भजन जरी तुम्हाला कमी झाल्यासारखं वाटत असेल वायलं राहिल्यावर, त्याचं भजन शरीरानं जरी जाता आलं ना, नाही जाता आलं ना, त्याचं मन नाही थांबत, मालदावर जाऊन बसतंय आणि टिपलं भजन ऐकत आहे. आणि मग त्या भजनाला म्हणते, तो त्या प्रमाणाला ती चाल म्हणली होतीस का नाही, मग इतकं तुला म्हणला एवढं आला का म्हण नाही, वायलं राहिल्यावर म्हणला बाबा काय सांगावं. पहिलं लई मला धकून नेलं भावानं, बिचाराचा उपकार झाला म्हणला. 12 वर्ष नेलं धकून, गावाचं ऐकून त्यानं मला वायलं ठेवलं. आणि खरं सांगतो, भजनाच्या भावानं म्हणजे भजनाच्या भावानं वायलं ठुणं म्हणजे भावाच्या पायावर धोंडा नाही, त्या भजनेच्या पायावर धोंडा आहे. भजनेच्या पायावर धोंडा नाही, कोणाच्या पायावर धोंडा आहे? त्या भावाच्याच पायावर धोंडा आहे. कारण भजन्यामुळं नाव गावोगाव लांब जाते. कशामुळं? म्हणा चाल, त्याची चाल म्हणली की त्यानं चाल म्हणल्यावर लोक म्हणतात कोणाचं आहे हो, म्हणजे फलाण्याचं आहे. हो, त्याचं भाऊ लय चांगले हो,
याला काहीच ताप नाही म्हणजे कवा येन कवाय जाय काहीच म्हणत नाही म्हणले. बापाच्या माघारी का नाही, बापासारखाच त्याचा भाऊ आहे. भावामुळे याला भजन घडायले. कोणाला नाव कोणाचं नाव आहे या जाती व्हायला टाकायले. आणि त्या भजनामुळं त्याचा भावान लई त्याला वडावडाय म्हणला. 3 पोरीचे लग्न केलेत म्हणला. याला माहित सुद्धा नाही कुठे पोरगी दिली ते नुसते येते म्हणला कन्यादान करायला. कोणाचं नाव व्हायले, भावाला कळावं की भजनाला भजन करू द्यायचा. त्या भजनाचं पुण्य एकट्याला लागत नाही, 42 कुळाचा उतार होते. विठाला या भजनाची एकदा गोडी लागली की या भजनाची गोडी सुटतच नाही आणि ती साक्षात्कारापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. पण भांडवल कोणतं पाहिजे? फक्त प्रेम. विठोबार काल्याचा प्रसंग आहे. श्रीकृष्णाच्या चरित्राचा 1-2 मिनिटात आढावा घेतो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनाचा विधी आहे. भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळे यांच्यासाठी अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीद तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळली. शिदुऱ्या जमा केल्या. शिदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारी शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आमच्या नाथबाबाचा परिवार, कुरधन्य परिवार या कार्यक्रमामध्ये तन मन धनानं सहभागी होतो. पहिल्यापासूनची परंपरा. मला यावर्षी आता 24 वर्ष झाली. किती वर्ष झाली? मलाच 2 तप व्हायले. अगोदरचा किती दिवसाचा आहे पहा. पण या परिवाराने या कार्यक्रमावरली श्रद्धा कमी होऊ दिली नाही, निष्ठा कमी होऊ दिली नाही. तन मन धनानं हे कार्यक्रम केला. टाळी वाजून या परिवाराचं एकदा स्वागत करणं आवश्यक आहे. अशीच तुम्हाला देवानं शक्ती देवो, सामर्थ्य देवो आणि तुमच्याकडून हे परमार्थ करून घेऊ. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो.